एव्हरीवन, मी पल्लवी आणि तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज होता रविवार आणि संकष्टी चतुर्थी होती. तर रविवार म्हटलं की बाकी सगळ्यांसाठी थोडी निवांत सकाळ असते, पण घरातल्या आईसाठी रविवार म्हणजे खरंच सुट्टी असते का? मुलांची सुट्टी, नवऱ्याची सुट्टी, सगळ्यांचं थोडं उशिरा उठता येतं, पण आईला मात्र घरातील कामांमुळे कधीच सुट्टी घेता येत नाही. कधी कधी खरंच वाटतं आईची घड्याळाशीच शर्यत सुरू असते. घड्याळाचा काटा पुढे जात असतो आणि आईची प्रत्येक कामं वेगाने वाढत असतात. पण सकाळच्या धावपळीत देवासाठी काहीतरी करताना मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. आज संकष्टी चतुर्थीमुळे देवाचा छान अभिषेक केला आणि आमच्याकडे रविवार असला ना की आमच्याकडे असे सगळे पाहुणे येतात. हो, कारण संडे असला की अन्वी सकाळ सकाळच तिचे सॉफ्ट टॉईज घेऊन बसते. तिला सॉफ्ट टॉईज खूप आवडतात आणि सकाळी मी उठते कधी आणि ह्या सगळ्यांसोबत खेळते कधी, असा सगळा पसारा चालू असतो. आता यांना ना सगळ्यांना एका लाईन मध्ये बसवलं आहे आणि मला सांगत होती हे सगळे आपल्याकडे पाहुणे म्हणून आलेले आहेत. आता यांना ना जेवण सुद्धा बनव. आता किती छान दिसतात बघा, एवढे सगळे सॉफ्ट टॉईज आहेत, अजूनही आहेत, पण आता बऱ्यापैकी एवढेच खाली आलेले आहेत. हॅलो गाईज, आई माझी दुर्वा करते. आई इकडं भिंती दिसते जरा. हे दुर्वा आहे, दुर्वा. काय करायचे आपण गणपती बाप्पा करायचे. आज काय आहे? बघ, गणपती बाप्पाचा बर्थडे. पाहिलंच असेल तुम्ही, माझ्या लेकीला सुद्धा ब्लॉगिंगची किती आवड निर्माण झाली आहे. आता आमच्या इथे ना सोसायटीमध्ये केळीची झाडं आहेत, तर येताना सुद्धा मी एक केळीचं पान आणलं. म्हटलं संध्याकाळी ना लक्षात राहत नाही आणि मग तसंच राहून जातं. नैवेद्याला केळीचं पान असलं ना की छान वाटतं. तर इथे बघा सगळे सॉफ्ट टॉईज होते. तर तिचं आता खेळायला चालू होतं आणि मधीच ब्रेकफास्ट झाला. तर तिला आज मी इडली बनवली होती, ती खात होती, छान एन्जॉय करत होती. त्याच्यानंतर मी सकाळी ना देवपूजा केली होती, पण फुलं सुद्धा नव्हती आणि दुर्वा सुद्धा आणल्या नव्हता. तर म्हटलं चला आता फुलं सुद्धा घालून घेऊयात आणि दुर्वा सुद्धा देवाला वाहून घेऊया. गणपती बाप्पांना दुर्वा अतिशय प्रिय मानल्या जातात आणि पूजेमध्ये सुद्धा खूप अनन्यसाधारण आहे. आणि गणपती बाप्पाला दुर्वा वाहताना अनेक ठिकाणी 3 किंवा विषम संख्येत दुर्वांची जोडी अर्पण करण्याची पद्धत आहे. आता घरोघरी परंपरेनुसार थोडा फरक असतो. संकष्टी चतुर्थी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर सर्वात आधी काय येतं? उकडीचे मोदक. गणपती बाप्पांचा आवडता नैवेद्य म्हणून मोदकांना आपल्या परंपरेत विशेष स्थान आहे. आज अन्वीने सुद्धा सांगितलं होतं की बाप्पासाठी मोदक बनव हा आई. म्हटलं चला आज ती म्हणते तर मोदक बनवूया. आज उपवास होते तर बऱ्यापैकी जेवण नव्हतं. म्हटलं चला स्वयंपाकाची तयारी करूयात. म्हणजे लवकर झालं ना की कुठेतरी दर्शनाला जाता सुद्धा येतं. तर इथेच मी स्वयंपाकाची तयारी करत होते. तर हा बघा नारळ मी माहेरून आणला होता, म्हणजे अगदी माझ्या आईने तो मे महिन्यात दिला होता खास मोदक करण्यासाठी. आता मोदक करण्याचे मुहूर्त काही येत नव्हता. म्हटलं चला संकष्टी आहे तर मोदक करूया. उपवास होता त्यामुळे खिचडी तर झालीच पाहिजे. आता यामध्ये मी खिचडी बनवताना तुपामध्ये जिरं मिरचीची फोडणी घातली आहे, बटाटा न उकडताच घातला आहे. आता याला 2 मिनिटं वाफ काढून घ्यायची आहे. आता यामध्ये साबुदाणे आवडीनुसार, शेंगदाण्याचं कूट, कोथिंबीर आणि थोडीशी साखर चवीपुरती, मीठ घालून 2 मिनिटं छान वाफ काढून घेतली ना की आपली खिचडी खूप सुंदर आणि सुटसुटीत अशी मोकळी बनते. तुम्ही कशी खिचडी बनवता मला नक्की कमेंट करून सांगा. बोल हॅपी फ्रेंडशिप डे. हॅपी फ्रेंडशिप डे. आणि संडेला ना फ्रेंडशिप डे होता, त्यामुळे सगळेजण फ्रेंडशिप बांधण्यासाठी येत होती. फक्त मी आता शॉर्ट मध्येच ते शूट केलेलं आहे. त्याच्यानंतर दुपारनंतर मी काही शूट केलं नाही. आता यावेळेला मी झोपलेली आहे, त्याच्यामुळे मी सगळे टॉयज आहे ना एका साईडला लावून ठेवते. आता मला मोदक बनवायचे होते, त्याच्यामुळे म्हटलं आधी घरातली कामं आवरूया आणि मोदक बनवायला घेऊया. आता हे बघा, ही मोदकाची उकड आहे. मोदकाची उकड आहे ना एकदम सॉफ्ट असली पाहिजे. म्हणजे हे बघा, इतकी सॉफ्ट असली ना की मोदक सुद्धा खूप सुंदर वळले जातात आणि मोदकाच्या ज्या पाकळ्या आहेत ना त्या सुद्धा खूप छान पडतात. मोदकाची उकड बनवताना पाणी योग्य प्रमाणात गरम करणं, त्यात तांदळाचं पीठ घालणं, उकड छान मळून घेणं आणि मग सारण तयार करणं हे खरंच कौशल्य असतं. पण मोदकाचा शेवटचा आकार छान आला ना की आपल्याला स्वतःलाच खूप समाधान मिळतं. खोबऱ्याचं आणि गुळाचं सारण, त्यात वेलचीची छान चव
आणि बाहेरून मऊसूद उकड गरमागरम उकडीचे मोदक म्हणजे बाप्पांसाठी केलेला एक प्रेमाचंच नैवेद्य. हे बघताय ते खास मोदकासाठी मी भांडं घेतलंय, म्हणजेच मला बर्थडेला गिफ्ट मिळालंय. आता हे बर्थडेला गिफ्ट आईंनी घेतलेलं आहे. माझ्याकडे असं नव्हतं, मी चाळणीमध्ये ठेवूनच मोदक वाफवायचे. पण हे एवढं खूप कन्व्हिनियंट झालंय, खूप सुंदर भांडं आहे. तुमच्याकडे सुद्धा आहे का मला नक्की सांगा. हे बघा ना, वेगळं असं भांडं ठेवायला नको, चाळण ठेवायला नको, त्याच्यावर झाकण ठेवायला नको, सगळं एकत्रच येतंय. आणि ह्याच्यामध्ये आपण कोथिंबीर वडी, त्याच्यानंतर अळू वडी सुद्धा वाफवू शकतो. खूप सुंदर भांडं आहे आणि हे माझ्याकडे नव्हतं. तर इथे बघू शकता खूप सुंदर असे मोदक झालेले आहेत. आणि जर आपली उकड परफेक्ट असेल ना, तर मोदक सुद्धा खूप सुंदर बनतात. आता हे मी वाफवायला ठेवणार आहे. माझ्या कुंडीमध्ये ना एक हळदीचं रोप आलं आहे आणि छान हळदीची पानं सुद्धा आलेली आहेत. आता गावाकडे आहे ना, मोदक केल्यानंतर ना आवर्जून खाली मोदकाचं असं एक पान ठेवतात. आता स्वच्छ मी धुवून घेतलं आहे आणि मोदकांखाली मी तेल न लावता हे पान ठेवणार आहे. इतका सुंदर वास येतो ना, खरंच नक्की ट्राय करून बघा. आणि जर कोण करत असेल तरी मला कमेंट करून सांगा. आता गावामध्ये अशी पानं उपलब्ध असतात. आता माझ्या कुंडीमध्ये लकीली एक हळदीचं छान असं रोप आलं आहे आणि मी मोदक बनवेन म्हणून ही पानं मी जपून ठेवली होती. तर आज मी फायनली मोदक बनवले आहेत आणि ह्याच्यामध्ये मी उकड करणार आहे. एक हळदीचा जो सुगंध असतो ना, तो खूप छान मोदकामध्ये उतरतो. मोदक बनवलेत आणि वरून केशर लावलं नाही असं होणारच नाही. आता मोदक, तूप आणि केशर, गरमागरम मोदक खाण्यात जी मजा आहे ना, ती खरंच खूपच वेगळी आहे. तुम्ही पण लावता का केशर वरून? मला नक्की कमेंट करून सांगा. आणि जो केशरचा फ्लेवर आहे ना, खूप सुंदर असा आपल्या मोदकांमध्ये येतो आणि खायला सुद्धा खूप सुंदर लागतो. आता मला मंदिरात जायचं होतं, म्हटलं सगळी कामं मला आवरून घ्यायची होती. आता कामं काही आपल्याला चुकत नाहीत. आता भांड्यांचा तर काही विचारूच नका, तो तर एक नवीच वेगळा रोज टास्क असतो. तर चला, तर मी आता भांडी घासून घेणार आहे, सगळं आवरणार आहे. म्हणजे बाहेर पडल्यानंतर ना घर कसं स्वच्छ असलं ना, की आल्यावर मन असं प्रसन्न राहतं. तर अन्वी इथे झोपली होती, कारण मी एवढी शांततेत कामं करते, म्हणजेच अन्वी झोपली होती. आता सगळा हा पसारा मी आवरला आहे, कचरा काढला आहे. माझं जेवण सुद्धा बऱ्यापैकी झालं होतं. आता मी आज दर्शनाला जाते आहे गणपती बाप्पाच्या. आता बघा किती मोदक सुंदर झालेले आहेत. आता ह्यातले ना 4 मोदक मी गणपती बाप्पाच्या दर्शनाला जाते तर ते मी आवर्जून घेते, कारण अन्वीने सांगितलं होतं की गणपती बाप्पाला सुद्धा नैवेद्याला मोदक घे. म्हटलं आता मोदक तयार झालेच आहेत तर गणपती बाप्पाला घेऊन जाऊयात. आणि मी गरम गरम आहे ना त्या भांड्यातून बाजूला एका डब्यामध्ये काढून ठेवले होते, कारण गरम गरम जर आपण काढून ठेवले नाहीत ना तर एकमेकाला चिटकतात आणि नंतर ते तुटून जातात. त्याच्यामुळे म्हटलं की भांड्यातून मोदक काढावे आणि एका वेगळ्या सेपरेट डब्यामध्ये ठेवून द्यावेत. आता इथे ना निघायची तयारी चालली होती, गडबड चालली होती. आता येईपर्यंत लेट होणार होतं. म्हटलं चला आता जाताना देवाजवळ दिवा सुद्धा लावून जावेत. आता अन्वी खूप एक्साइटमेंट होती अन्वीला, कारण तिला बाप्पाला मोदक द्यायचे होते. याच्यात ती खूप आनंदित होती, कारण तिने स्वतःहून सांगितलं होतं, आई बाप्पांसाठी सुद्धा मोदक घे. त्या क्षणी मनात विचार आला, काय माहित, कदाचित गणपती बाप्पाच तिच्या तोंडून हे बोलले असतील. मग काय, बाप्पांसाठी सुद्धा मोदक घेतले आणि आम्ही दर्शनासाठी निघालो. तसं पाहायला गेलं तर आमच्यापासून अष्टविनायक गणपती फारच लांब आहे. पण म्हणतात ना, भक्तीला अंतराचं बंधन नसतं आणि भक्तीला काही मोल नसतं. आणि कदाचित गणपती बाप्पांनीच आम्हाला दर्शनासाठी बोलवलं असेल, म्हणून आजचा हा सुंदर योग आला असावा. थंडी लागते तुला लगेच पावसात. छोटे पाहिजे ना. किती बोलला? 200. पावसामुळे
आता संकष्टी चतुर्थी होती, त्यामध्ये रविवार होता, त्यामुळे मंदिरामध्ये गर्दीसुद्धा खूप होती. पण बाप्पांचं खूप छान दर्शन झालं. दर्शन घेतल्यानंतर मन अगदी प्रसन्न झालं. आणि हो, एक गंमत सांगायची राहिली तर ती तुम्ही पुढे बघालच. आज मी गणपती बाप्पांना मोदक आणले होते, तर ते मोदक नैवेद्य म्हणून दाखवले. तर त्यांनी काही मोदक बाप्पाच्या इथे ठेवले आणि काही मोदक आम्हाला परत दिले. तर त्यातला एक मोदक आमच्या अन्वीने फस्त केला. तिला ना मोदक खूप आवडतात आणि संकष्टी असली की ते आवर्जून आई मोदक कर असं नक्की सांगते. खूप छान वाटलं. खूप दिवसानंतर म्हणजे जवळजवळ 1 वर्षानंतर बल्लाळेश्वर पाली गणपतीचं अष्टविनायक गणपती आहे या देवाचं दर्शन झालं. कदाचित गणपती बाप्पानेच आम्हाला दर्शनासाठी बोलवलं असेल. तर खूप छान वाटलं. येथे ना देवांचे छोटे छोटे हार खूप छान मिळतात. बाकी कुठे नाही मिळत, पण मी पालीला आले ना की आवर्जून देवांसाठी हे लहान लहान हार मिळतात. इथे किंमतसुद्धा बऱ्यापैकी रिजनेबल आहे आणि व्हरायटीसुद्धा खूप छान छान मिळतात. आता मी सुद्धा घेते म्हटल्यावर अन्वीनेसुद्धा आपली शॉपिंग चालू केली. कुठे बाहेर गेलो की ती खेळणे घेतल्याशिवाय परतच येत नाही. तर चला मग, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. आज मी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी अष्टविनायकाला दर्शनासाठी आलेले आहे. आता माझ्यामुळे तुम्हालासुद्धा देवाचं दर्शन झालं असेलच. तर चला, हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.